खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, आपलं मन हे स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. मनापेक्षा मोठं जगामध्ये काहीच नसतं. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. आणि नक्कीच आपण पाहिलं असेल, रायते संघाची जी ओपनिंग जोडी आपण त्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होत असतात तिथे मात्र पाहत असतो, ती ओपनिंग जोडीच मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे काय आता या मैदानावरती रणसंग्राम पाहायला भेटेल, किती धावा जमतील हे नक्कीच प्रेक्षकांना पाहायचं आहे. कारण की आमचे दादा त्या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं की अगदी ही जोडी मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असते. बघा, धीरज सुरोशी यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. गुणलेखक आमचे स्वयं कथोरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ जो मात्र तुम्ही दाखवावा. चला, स्ट्राईकला बॅट्समन आहेत, आपण पाहू शकता निलेश, बुम बुम निलेश. आणि नॉन स्ट्राईक इनला बॅटर आहेत सुनील. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज धीरज. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जा वाढवणारी ही स्पर्धा RPL सीझन नंबर 1. यस, प्रवीण विशे सरांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. फिल्डिंग जर आपण पाहिली तर पॉवर प्लेचं षटक आहे. इकडे ऑफसाईडला जर आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आहेत. आणि डीपचा आपण विचार केला तर इकडे लॉंग ऑफ आहे. खोलवर टप्प्याचा ब्लॉक तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटत. अगदी ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, रडारमध्ये आगला आणि अगदी तीर के समान चेंडू जाईल सीमारेषे पार. हा आलाय पहिला दर्जेदार चौकार. धीरजसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर धीरजने 3 चेंडू 3 विकेट, येस, 1 विकेट जरी घेतली तर 100. संघमालक श्री नरेश सुरेश यांच्या वतीनं प्राइज दिलं जाईल. हा बॉल आपण पाहू शकता, काय जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावासाठी बॅक टू बॅक दुसरा खणाघाती प्रहार, चौकार. सध्या तरी धावसंख्या धावपलकावरती पण पाहू शकता 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकता. चेंडू चाललाय या वाटिश लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे. 1च धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकत असताना धावपलकावरती 9 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. सध्या तरी धीरज 9 धावा खर्च करतोय. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. श्री धर्माजी घावट जे मात्र आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्री संदीपजी सुरोशी. पुन्हा एकदा 30 लेंथ टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. समोर जर इतके जबरदस्त बॅट्समन असतील ना स्वयं, तर अशा प्रकारची गोलंदाजी होणार. बघा, कुठल्या प्रकारची बॅकअप दिले नाही, गुडलेन नाही, सरळ पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात यष्टा उडवण्याचा. आणि हेच करणं फार गरजेचं आहे. कारण की समोर जो तुम्ही असे बॅटर पाहाल तर तुम्हाला त्यांच्या रेंजमध्ये कधीही तुम्ही चेंडू टाकणार नाही आहे. थोडासा त्यांना जो ट्रिगर मुवमेंट आहे तो ट्रिगर मुवमेंट घेण्यामध्ये अडचण निर्माण व्हावी अशी चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पाहू शकताय थोडासा खाली राहिलेला बॉल होता. काय बॉलिंग आहे, जबरदस्त बॉलिंग. धावा जरूर खर्च केल्यात या ठिकाणी गोलंदाज धीरजनं, परंतु चांगली लाईन लेंथवरती गोलंदाजी आहे. 10 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू सध्या तरी झालेले आहेत. पाहू शकता आपण धीरज येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू देखील आपल्या नावाची छाप सोडेल. या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर तब्बल महाराष्ट्रभर तो त्याची कीर्ती स्थापित करेल. तरुण खेळाडू आहेत. ओ, पावलांचा वापर केला, जबरदस्त फटका आहे. ओहो, क्या छोडोगे, मॅच भी छोडोगे. कोण होते तिकडे? यश सुरोशी तिथे मात्र होते.
या खेळाडूची तुम्ही झेल सोडू शकणार नाही आहे. लॉफ्ट केला होता लॉंग ऑफ रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. ओहो, पाहू शकता आपण अगदी हातातून चेंडू मात्र त्या ठिकाणी निसटला, जणू काही मासा हातातून निसटावा. बघा इथं मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि किंवा 3 विकेट घेतले 3 चेंडूमध्ये, तर 551 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री विशालजी घावड यांच्या वतीनं. आणि जर 3 चेंडू 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक श्री रमेशजी सुरोशी यांच्या वतीनं. मान्यवरांनी ATM ऑन केलेलं आहे. त्या तमाम मान्यवरांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत व्यक्त करतोय. सकाळपासून मान्यवरांनी देखील या स्पर्धेला अगदी खूप उत्कंठा दाखवलेली आहे. आम्ही अनेक मॅचेस कव्हर करतोय, परंतु जी मान्यवरांची उत्कंठा या भागामध्ये मला पाहायला भेटली ती अगदी 6 धावा आधी ते एव्हेंजर टीमनं ठोकल्या होत्या. परंतु आता प्रथम फलंदाजी करत असताना KG स्पोर्ट रायते टीम किती धावा जमवेल. हा बॉल चांगला आहे, आपण पाहू शकताय. खूप छानपैकी गोलंदाजी या ठिकाणी होत आहे या मॅचमध्ये. पहिल्या मॅचचं समीकरण या मॅचमध्ये बदलेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हो, इथे मात्र स्लॉटमध्ये होता, परंतु आपण पाहू शकता तिकडे लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे आपण म्हणतोय ना की तुमची गोलंदाजी जी आहे ती क्षेत्ररक्षणाला अनुकूल अशी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. ज्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू जाणं फार गरजेचं आहे. ही लेन खूप छान आहे. गोलंदाज यश सध्या तरी 1 धाव खर्च करतोय. या तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी RPL ची ही संकल्पना रायते गावामध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. एका टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये या सिनियर खेळाडूंची थोडीशी परीक्षा घेतलेली आहे या ठिकाणी. स्वयं आपण पाहिलं तर या ज्युनियर खेळाडूंनी, कारण की पहिल्या स्पेलमध्ये धीरजनं 11 खर्च केल्या, दुसऱ्या स्पेलमध्ये यश देखील चांगली गोलंदाजी करतोय. वॉट बॉलिंग, काय बॉल आहे, आपण नक्कीच पाहू शकता. वाईट यॉर्कर बॉल या ठिकाणी हाताळण्यात आला होता. जबरदस्त जबरदस्त हे कमेंटमेंट आहे. चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र खरा बॉल आहे, वळवलाय बॉलला, गॅप आहे तिकडे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 4 धावांसाठी चौकार. मास्टर माइंड आहे सुनील, कारण फिल्डिंगची जी आखणी आहे ती आखणी त्या ठिकाणी पाहतोय. त्यानुसार बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जो चांगला चेंडू आहे त्याला देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाहत आहे त्या ठिकाणी की एखादा कमजोर चेंडू येईल. मी तर म्हणेन गरजेचं आहे, खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, चांगल्या धावा तुम्ही जमवू शकता. 80+ जाण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित चांगली धावा या मात्र होऊ शकतात. कारण की गोलंदाजीचा आपण विचार केला तर काका KG स्पोर्ट रायते टीमकडे देखील गोलंदाजी आहे. पुढील बॉल आपण पाहूया. गोलंदाज यश, ओ हो हो, उंच गेलाय बॉल, भीम टोला, वज्र टोला, षटकार. कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निलेश आणि सुनील आता दोघे जण या ठिकाणी कॅल्क्युलेटेड करतायत, चर्चा करतायत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. इकडे जर आपण पाहिलं तर यश थोडासा महागडा ठरला, 15 त्यानं खर्च केल्या, परंतु चांगली उपलब्धी. मी तर म्हणेन की प्रयत्न चांगले केले यशनं.
चांगल्या सिनियर खेळाडूंना जर तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकता, लेट लाईनवरती चांगला भरोसा त्या ठिकाणी ठेवला, परंतु पुढे टाकण्याचा प्रयत्न थोडीशी अति घाई देखील झाली आणि तुम्ही अशा मजे हुए खिलाडियों को ऐसी गेंदबाजी नहीं कर सकते. तिसरं षटक आता घेऊन येईल धीरज. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. आणि सध्या तरी आपण पाहू शकता या भारतीय नियमानुसार इथे जर आपण पाहिलं तर 1:08 झालेली आहेत आणि सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. धावसंख्या 26. तिसरं षटक घेऊन येतोय धीरज. वेगवान गोलंदाज आहे धीरज. पहिला स्पेल धीरजनं 11 खर्च केल्या होत्या, त्यामुळंच त्याला हे दुसरं षटक दिले. स्लाइस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा. ओहो, चौकार. शॉट सिलेक्शन, हेड पोझिशन पहा या ठिकाणी अगदी स्थिर. ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त. ही कला आहे, या मोठ्या खेळाडूची हीच कला असते. आणि पाहू शकता आपण गॅप शॉट सिलेक्शन काय जबरदस्त त्याने मात्र केला. अगदी स्लाइस केला चेंडूला, परंतु गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. धीरज. ओ खरा बॉल, पण जर नक्की नो बॉल घोषित करतील आणि हा फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. 31 धावा धावफलकावरती. सुनील जो फ्री हिटचा फायदा घेईल का? मी तर म्हणून नक्कीच घेईल, कारण की आतापर्यंत खूप काळ व्यतीत केलेला आहे. खेळपट्टीवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. राहुल चेंडू खाली. हे क्रिकेट आहे, मोठा फटका खेळण्याचा तिथे मात्र नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु मोठा फटका देते मात्र काही एक्झिक्यूट करू शकला नाही आहे. कॅच मात्र चांगली पकडली. झले पे नमक छिडकता हुआ, हे होत असतं क्रिकेटमध्ये. परंतु याचा बॅटरचा आपण विचार केला, तो देखील असा शॉट करणार नाही आहे तेजस. त्याला देखील ठाऊक आहे नो बॉल, कारण मजे हुए खिलाडी आहे दोनों भी. हो, या ठिकाणी फ्लिक केलाय चेंडू फाईनकडे. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग. मला वाटतं हाताला काहीतरी फेविकॉल वगैरे लावलेलं दिसते, कारण की जसा हात घातल्याबरोबर हाताला चेंडू थांबला गेला तिथं. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. हा बॉल डॉट आपण पाहू शकताय. त्यानंतरची मॅच आपल्याला विनरची की लुझरची, हे आयोजक जे मात्र जो निर्णय असेल, जो निर्णय आमच्यापर्यंत येईल, आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करणार आहोत. इथे चांगला फटका आहे. ओहो, 4 धावांसाठी मान्यवरांना सलामी देणारा दर्जेदार चौकार. धावसंख्या पोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. खरा बॉल आणि त्याचा फायदा इथे मात्र नक्कीच घेतला जाईल 4 धावांसाठी. ओ हो, आउटफील्ड तिथे मात्र स्लो झाली पहा अंतिम क्षणापर्यंत. अगदी सीमा लगत हे चित्र आपल्याला पाहायला भेटलं. आणि हा नो बॉल. 2 धावा इथे मात्र काढल्या.
येस नो बॉल. गोलंदाज इथे मात्र बँड झाला आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 गोलंदाज देखील बँड झाले होते, 4 गोलंदाज बँड झाले. हा 4था गोलंदाज असावा. हे होत असतं मित्रांनो, ज्या वेळेला आपण आपल्या गावामधील लीग खेळत असतो त्यावेळेला हे नवीन खेळाडू असतात आणि ह्या लीगचं उद्देश म्हणजे आपल्या गावातून चांगले खेळाडू जे निर्माण होतील, जे आयकॉन खेळाडू खेळतात त्यांच्या सोबतीला खेळून आपलं नाव लौकिक करतील. धावसंख्या धावपलकावरती 40 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 पहिल्या स्पेलमध्ये धीरजने खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 15 आणि या ओव्हरमध्ये धीरज धावसंख्या धावपलकावरती 42 धावा धावपलकावरती. माफ करा, 40 धावा धावपलकावरती आहेत. ओ फुल टॉस बॉल, परंतु इथे मात्र काही फुल टोल वसूल करता आला नाहीये. ओ इथे परंतु काही असं नुकसान झालं नसतं. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट होता. धावसंख्या पोचले 42 या आकड्यावरती. चला ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये नेऊया, कारण की पाण्याची मागणी केली. पाण्याची मागणी हवी का पंच? 3 षटकाची समाप्ती. और अपन तो छट्टी के बिगड़े हैं मिट्टी में ही सुधरेंगे, समझे? चलता है अपन, लीवर में गुदगुदी हो रही है. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये काहीतरी चर्चा जी मात्र नक्कीच होईल, काहीतरी टीम मीटिंग नक्कीच केली जाईल. 42 धावा धावपलकावरती आहेत. पुढील मॅच जर आपण पाहिलं तर आपण जर विचार केला तर तिकडे नरेश सुरोशी आणि निलेश सुरोशी अशी फाईट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण की काका 11 आणि के जी स्पोर्ट रायते टीम अशी लढाई आहे. दुसऱ्या बाजूला आयकॉन जर आपण पाहिलं काका 11 टीममध्ये सुरोशी आणि सुनील पवार अशी ही मॅच. तर नक्कीच श्री एकनाथ सुरोशी लेदर क्रिकेटर रायते गावाची आनबान शान, ज्यांची पावलं ज्यांच्या करंगळी पकडून हे खेळाडू रायते संघाचे मोठे झाले आहेत. त्यांचं आगमन झालेलं या आपण सध्या तरी धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता 42 आणि 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती अविनाश. आतापर्यंत जमेची गोष्ट ही आहे की इथे मात्र एकही गडी गमावलेला नाही आहे. निलेश आणि सुनील जे मात्र आक्रमक बॅटिंग करत आहेत, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते त्यांच्या वतीनं. अविनाश सोनावणे गोलंदाजी मार्कवरती, ज्याला मात्र आपण पाहू शकता या काका 11 या टीममध्ये घेतलेला आहे, त्याच्यावरती विश्वास टाकलेला आहे. पाहूया ऑनरच्या विश्वासाला तो कितपत सार्थक ठरतोय हे आपण नक्कीच पाहूया. यस, अविनाश सोनावले यांनी जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मिड विकेटला वळवलाय बॉल, मान्यवरांकडे व्यासपीठाकडे ट्रॅव्हल होतोय. दर्जेदार चौकार.
जबरदस्त फटका आपण पाहू शकताय. थोडासा बॅक ऑफ दी लेंथ त्या ठिकाणी ओळखली आणि कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुठल्या प्रकारची घाई नाही, गडबड नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट, एकही गडी बाद झालेला नाही आहे, ही ओळख आहे. आणि हे सातत्यानं त्यांनी जे केलेले कर्म कष्ट आहेत त्याचं हे फळ आहे. निलेश आणि सुनील हे दोघं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ओ हा खराब बॉल, पाठवले चेंडूला सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत A1 क्वालिटीचा ब्राइंडेड षटकार. वेग घेतलाय, धावसंख्येनं भरारी मारली आहे. धावसंख्या आता पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. 52 धावा धावपलकावरती आहेत. ओ हो 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 हो, बॅक टू बॅक दुसरा हाडाघाती प्रहार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. वतीनं 555 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि आमचे विश्वास केने देखील आता जॉईन झालेले आहेत. खेळाडू विथ कॉमेंट्री. काय काय करतायत विश्वास. आणि मी विश्वासचं खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. कारण की आमचे बीरू रोशनजी संते ज्या मात्र या स्पर्धेमध्ये नाही आहेत म्हणून कुठंतरी आम्हाला संधी इथे मिळाली. परंतु आमचा विश्वास मात्र सातत्यानं मला संधी देतोय. ओ इथे फटका फासलाय, ओ झेल देखील तिथे मात्र सुटली आहे. जबरदस्त. इथे मात्र किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि सुनील चांगली बॅटिंग. धावसंख्या धावपलकावरती 59. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय या वैटिश्य लॉंगॉनच्या दिशेनं. मिसफील्ड झाला तिथे आणि त्याचाच फायदा इथे मात्र हे धुरंधर घेणार नाही तर नवलच. सध्या तरी धावांचा आलेख त्यांनी देखील वाढवलेला. परंतु आपण जर पाहिलं डेट ओव्हरचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 2 षटकं जी मात्र शिल्लक आहेत त्या डेट ओव्हरमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न असावा. धावसंख्या धावपलकावरती 61. नो लॉस ऑफ द विकेट. आमचे गोलंदाज या ठिकाणी अविनाश दादा सोनवले देखील काही त्यांच्या नावाची धार दाखवत नाही आहे. इथे मात्र चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आहे, तीर के समान आहे. परंतु क्षेत्ररक्षक फंबलनेस तिथे मात्र झाली आणि मिसफील्ड झाल्याचा फायदा इथे मात्र नक्कीच घेतला. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप त्या ठिकाणी केलं. येस, पाहू शकता तुम्ही हास्यमय वातावरण जे मात्र नक्कीच निर्माण झालेलं आहे. RPL या दरम्यान नक्कीच आपल्याला सर्व काही पाहायला भेटेल. एन्जॉय नक्कीच आपण करणार आहोत आजचा दिवस देखील. धावसंख्या धावपलकावरती 63 धावा. थँक्यू DJ राकेश. 2 दिवस आपला देखील आवाज या मैदानावरती धुमधुमेल या यस DJ जीवन आहे. परंतु आमच्यापर्यंत नाव पोचलं होतं, त्या अनुषंगाने आम्ही नाव घोषित केलं. नक्कीच DJ मास्टर थोडे बदलते आहेत सो त्या अनुषंगाने या दरम्यान या ठिकाणी आगमन रायतेगावचे समाजसेवक श्री जीवनदादा सुरोशी जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यस, DJ ऑपरेटर आहेत. क्या बात आहे. जाऊया आता मॅचकडे मित्रांनो. 63 धावा धावपलकावरती आहेत आणि 5वी ओव्हर आता घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती कल्पेश.
ओ पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच चांगला बॉल लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव नक्की जोडली जाईल. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि आपण पाहिलं असेल कल्पेशला अनेक मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच पटकावणारा खेळाडू आहे. परंतु आता मात्र या स्पर्धेमध्ये त्यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. या तरुणांसमोर त्यांना त्यांच्या नावाची छाप सोडावी लागेल. ओ खराब बॉल आहे. पंच नक्की नो बॉल घोषित करतील. या चेंडूला फेकून दिला चेंडू सीमारेषा पार आणि दर्जा आहे इथे जर आपण पाहिलं तर हा 7 धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतोय. काय जबरदस्त फटका आपण पाहू शकताय. आणि दरम्यान ISPL मध्ये देखील आपण 9वा देखील पाहू शकणार आहोत. काही जबरदस्त संकल्पना आहे. ISPL मध्ये आहे ना तिथे मात्र एका बाजूला चेंडूच्या टेप लावला जातो. टेप बॉल काय संकल्पना असते अप्रतिम. आणि हे सर्व आपल्याला त्या प्रीमियर लीगमध्ये पाहायला भेटेल. ISPL. जाऊया मॅचकडे. 71 धावा. ओ फटका चांगला आहे. बॉटमहँडचा वापर केला तिकडे. गॅप मोठी आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. खेळाडू कक्षाला सलामी देणारा दर्जेदार चौकार. चित्रपटाचं हे सॉन्ग तुम्ही पाहू शकता. अक्षय खन्ना एक असा ॲक्टर की ज्यांनी स्वतःला घरामध्ये डांबून ठेवलं. कुठल्याही प्रोड्युसरनं मात्र त्याला काही वाव दिला नाही. परंतु त्याच्या कलेनं आता संपूर्ण चर्चेचा विषय ठरला आहे. धुरंधर अक्षय खन्ना. आणि ॲक्शन देखील जबरदस्त आहे. सायलेन्स किलर. ओ इथे फटका देखील जबरदस्त आपल्याला पाहायला भेटतोय. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक हो झेल तिथे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. काय तिथे मात्र घडलंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 6 धावांचा आणि हा दर्जेदार षटकार. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये हे सायलेंट किलर देखील तुम्ही पाहू शकताय. ॲज अ सुनील आणि त्याच्या सोबतीला निलेश. काय जबरदस्त बॅटिंग आहे फलंदाज निलेश. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय आणि अर्धशतकापासून आपण विचार केला तर 6 धावांपासून तो दूर आहे. मागील मॅचमध्ये हरेची 50 हुकली. इथे मात्र आपण पाहू शकता या फुल टॉस बॉल. ओहो षटकार आणि याचबरोबर अर्धशतक कंप्लीट. बॅट दाखवायची निलेश संपूर्ण प्रेक्षकांना आणि संपूर्ण रायतेकरांना. जिंदगी तो ख्वाब है तो रास्ते है और रास्ते है तो फिर मंजिल है और मंजिल है तो फिर मैं निलेश हूं ना. निलेशनं 3 चेंडू 3 षटकार मारले तर सुनील गोडंबे यांच्या वतीनं 500. ओ हो 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 3रा षटकार इथे मात्र कंप्लीट झालाय आणि तब्बल 555 रुपयांचं कॅश प्राइज जे मात्र निलेशच्या नावावरती असेल. क्या बात आहे. टाळ्या उद्या या खेळाडूसाठी. त्याचप्रमाणे विशालजी घावड यांच्या वतीनं 555. सुनील गोडंबे यांच्या वतीनं 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे तब्बल 1055 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलेलं आहे. क्या बात आहे निलेश. आज नक्कीच तू मन जिंकलंस. अर्धशतक तुझं मात्र नक्कीच पाहायला भेटलं. जबरदस्त क्रिकेट. स्लॉटमध्ये बॉल होता. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू तिकडे जाईल. ओ हो हो तिकडे देखील चेंडू फरार. 4 धावांसाठी तीर के तमास समान हा भेटतोय आपल्याला चौकार. पडले या ठिकाणी कल्पेश. 33 धावा त्याने खर्च केल्या. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड आहे. RPL रायते प्रीमियर लीगचा हा धमाका. संपूर्ण रायतेकरांचं ही मेहनत KG स्पोर्टची ही मेहनत आजच्या दिवसामध्ये रंग आणते रंग भरते.
जबरदस्त खेळ. 97 धावा धावपलकावरती आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये ही धार काटा इथे पाहायला भेटेल का. येस, सिनियर खेळाडू आहेत. हो, खूप लांब पल्ल्याची रनिंग आहे. ओव्हर द विकेटने जातील. हो, स्वीप शॉट त्या ठिकाणी. हे भाग पाडलं त्या ठिकाणी हा फटका खेळण्यासाठी. इथे मात्र आपण पाहू शकता धावबाची संधी आलेली आहे, परंतु नाही. येस, पंच त्या ठिकाणी चांगली नजर ठेवत आहेत. येस, पंच विषय सरांचा इशारा. एक शॉर्ट रन. श्री मनोज धुमाळ ह्याचकडून त्यांच्या वडिलांसाठी, त्यांचे वडील खेळत आहेत पहा. एक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ही प्रथम संकल्पना पाहतोय. वडील मैदानाच्या आतमध्ये आणि हे नवीन नाही आहे. राय टीममध्ये देखील मुलगा आणि बाप खेळतोय, अब्दुरूप तेजा आणि माईज. तसं हे समीकरण इथे देखील आपल्याला पाहायला भेटेल या प्रीमियर लीग दरम्यान. धावसंख्या धावपलकावरती 98. नो लॉस ऑफ द विकेट. दमदार ही जोडी मैदानाच्या आत. शानदार. हो, वॉट अ बॉलिंग तेजस. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल दाखवतील. कौतुक केलं जातं आहे त्या ठिकाणी. काय बॉल आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहावासा वाटतोय तेजसचा हा बॉल. काय बॉलिंग आहे. जबरदस्त स्लोवर गतीचा बॉल होता. थोडासा काही तिथं फलंदाज सुनीलला मात्र समजलं नाही. ज्यानं मात्र अर्धशतक ठोकलेलं आहे त्या फलंदाज निलेश. सुनीलला मात्र समजलं नाही. हो, जबरदस्त बॉल आहे. या बॉलला हो, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. लो ये सिक्सर देख लो. 6 रन. डीजे मास्टर एकदम ऑस्कर अवॉर्ड चित्रपटाचे गाणे लावत आहेत. क्या बात आहे. अगोदर धुरंधरचं गाणं ऐकलं. पुष्पा 2, पुष्पा 1, पुष्पा 2 देखील आहे. धावसंख्या 104 या आकड्यावरती पोहोचली आहे. 104 धावा धावपलकावरती. सुनील ची देखील जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. व्हाट अ शॉट. स्लॉक स्वीप. जबरदस्त फटका. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमा झुगेगा नाही साला. नाही, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. आणि आपण पाहू शकता मागील मॅचमध्ये आदित्य एव्हेंजरने 106 धावांचं लक्ष आणि आता 110 म्हणजे त्या रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. हा सर्वोत्तम रेकॉर्ड आपल्याला पाहायला भेटेल 110 धावांचा. काय शॉट आहे. आणि हा रेकॉर्ड जर कायम इथे नॉट आऊट जर रेकॉर्ड राहिला तर हा देखील या RPLमधील हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहील, जो रेकॉर्ड निलेश आणि सुनील. तर इथे मात्र आपण पाहूया सुनील अर्धशतकापासून दूर आहे. 6 धावांनी, 4 धावांनी दूर आहे. सुनीलचं देखील हे अर्धशतक कंप्लीट होईल का येणाऱ्या या 2 बॉलमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत सुनीलकडे आणि 1 विकेट. बॅट प्रेक्षकांना नक्कीच दाखवायचे. व्हॉट अ शॉट. आणि बॅट दाखवायचे सुनील. संपूर्ण रायतेकरांना क्या बात है. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि श्री श्रीकांतजी तारमळे यांचं आगमन होत आहे. या आपण आपल्या मंचावरती. तुमची जागा या मंचावरती नव्हे तर आमच्या हृदयामध्ये आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुनश्च सर्व या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अतिथि देव भव कहती है भारत की धरा. स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. मान्यवरांना देखील मॅच अगदी मंत्रमुक्त करून टाकलेली आहे. 114 धावा धावपलकावरती आहे आणि RPL सीझन 1 मधली अशी जोडी आहे जिनं मात्र इतिहास त्यांच्या नावावरती करून घेतलेला आहे. व्हॉट अ शॉट. जबरदस्त शॉट सुनीलच्या बॅटमधून. इथे चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार.
सो मच. तर 6 ओव्हरचा खेळ इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. 120 धावा विदाउट लॉस्ट इथे मात्र जमवलेल्या आहेत. 121 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. हे क्रिकेट आहे. काका 11 या टीमनं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय विपरीत झाला. हे क्रिकेट आहे. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ समजला जात असतो. हे घडत असतं क्रिकेटमध्ये. परंतु क्रिकेट मी तर म्हणेन की अनिश्चिततेचा खेळ तर आहेतच. पाहूया आता या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल. हे समीकरण 121 धावांचं हे समीकरण बदलेल की हे समीकरण इथे मात्र रोखलं जाईल, नक्कीच पाहावं लागेल आपल्याला. ऐकूया आपण विश्वास केणे यांचा आवाज की ज्यांनी मात्र कल्याण तालुका नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे, तर तब्बल महाराष्ट्रभर या कॉमेंटेटरची नक्कीच ख्याती आहे. आणि सातत्यानं विश्वासनी देखील विश्वाससारखा एक आदर्श असा कॉमेंटर माझ्या पाठीशी आहे. सो त्या अनुषंगाने तो देखील मला चांगल्या संधी देतो आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील मला त्याच्या वतीनं संधी दिली आणि संपूर्ण रायतेकरांचं मी देखील धन्यवाद व्यक्त करेन. परंतु पुरता तरी मी या ठिकाणी थांबतोय. पुढील मॅचकरिता आपण ऐकूया विश्वास केणे याचा आवाज. थँक्यू सो मच. मंडल रायते आयोजित रायते प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मानाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिलं वर्ष या स्पर्धेचं. आणि या पहिल्या वर्षामध्ये दमदार आणि दिमागदार पद्धतीने इथे मात्र सुरुवात झाली. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. सुंदर अशा भव्य अशा ट्रॉफीज आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं. जो संघ जिंकेल त्या संघाला इथे मात्र ही बहुनामांकित रायते प्रीमियर लीगची पहिल्या वर्षाचं हे करंडक आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आता मात्र इथून दाखल होतोय. चांगला खेळ करावा लागेल कारण की धाबा बनवायच्या तब्बल 121 धावेंची आवश्यकता आहे. 6 षटकामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनत आहेत. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर 105 धावा बनल्या होत्या नक्कीच. आणि या मॅचमध्ये देखील इथे मात्र धावांचा डोंगर रचला गेला. 121 धावा आता मात्र इथून बनवायच्या.
Yes, पुढील मॅच विनर विनर असेल. सलामीची जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धीरज आणि कल्पेश ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये येतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. वैष्णव आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, थोडासा करेक्शन. पहिला चेंडू आणि इथे मात्र पहिला चेंडू इथे डॉट इथे अपील देखील होती, लाऊड अपील गेली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. कौतुक करावं लागेल रायते गावाच्या सर्व खेळाडूंचं देखील आणि त्यांच्या सर्व सहाय्यक सवंगड्यांचं देखील, कारण की हे पहिलं क्रीडांगण त्यांच्यासाठी उपलब्ध झालं एवढ्या वर्षानंतर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये अगदी नदीच्या काठावरती एक गजबजलेलं सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. सध्या तरी नामांकन झालं नाही आहे क्रीडांगणाचं, परंतु रायते गावाचं हे सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र दरम्यान चौकाराला बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि हा दमदार चौकार इथे मात्र प्राप्त झाला. पुनशा त्याच पद्धतीचा कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक टू इनर बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसरा धमाकेदार चौकार. क्रीडांगणाचं नाव रायते क्रीडा संकुल असं ठेवण्यात आलंय, कारण की हे सर्व क्रीडांगण रायते गावासाठी मर्यादित आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सुंदर असं ही क्रीडांगण आपण पाहतोय. जसजसं पुढे अजूनही या ठिकाणी सामने होतील तसतसं मात्र या क्रीडांगणाचं नाव पंचक्रोशीमध्ये होईल यात मात्र शंका नाही, कारण की वाढत्या लोकसंख्येनुसार आणि वाढत्या डेव्हलपमेंटनुसार नक्कीच आपले क्रीडांगणं थोडेसे दूर होत आहेत, परंतु इथे सुसज्ज असे क्रीडांगण साकारण्यात आलं आहेत. रायते क्रीडा संकुल सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. रायते प्रीमियर लीग 20-25 तर आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. कल्पेशकडे क्षमता, एक एक आयकॉन आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये. मागील नक्कीच इनिंगमध्ये आपण पाहिला होता निलेशचा बोलबाला राहिला 60 धावांची आक्रमक इनिंग, त्याच्या सोबतीनं सुनीलला पाळलं 56 धावा त्याने देखील केल्या. आणि जमेची बाजू म्हटली तर दोन्ही बॅटर्समध्ये ही पार्टनरशिप बिल्डअप झाली. इथे मात्र एकच धाव घेतली जाते. धावसंख्या एकने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 9 या आकड्यावरती. अनेक दिग्गज खेळाडू अनेकदा आपण पाहिले, ते म्हणजेच रायते गावाच्या आणि रायते संघाच्या दिशेनं तेजस या संघाचा देखील बोलबाला नेहमीच राहिला. कल्याण ग्रामीण असेल आणि इतरही विभागामध्ये चांगला खेळ, चांगलं प्रदर्शन नेहमीच ते करायचे. दरम्यान फटका फसला होता, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामध्ये 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल 11 या आकड्यावरती. अकरा धावा धावफलकावरती अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली इथून मात्र इनिंग साकारावी लागेल. कल्पेशवरती जबाबदारी असेल संघाचा आयकॉन खेळाडू. अडव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट ऑन बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा असेल. संधी आपण देऊयात DJ मास्टरला आणि ऐकूया त्यांच्या माध्यमामध्ये एक सुमधुर संगीत. यस.
11 धावा धावफलकावरती आणि आता मात्र आला रे आला गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आला आणि रोशनला आता इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये धावा वैष्णवने खर्च केल्या फक्त 11. ओ फटका दमदार आहे, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, स्लॉप सिप केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत करत असताना गोलंदाजाचा स्वॅग से करेंगे सबका स्वागत. फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून षटकार. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती कल्पेशने षटकार एक्झिक्यूट केला. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आता लॉंग ऑफच्या दिशेनं. ओहो क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वैष्णव होते. इथे मात्र प्रयत्न लाजवाब राहिले. अगदी चेंडूच्या मिरिटपर्यंत पोहोचला देखील होता. वैष्णवला देखील माहीत होतं की इथे हा झेल घेणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोचेल ते म्हणजेच 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. आकाश सुरुशी हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील रायते प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. खास करून जयसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. सगळ्यात मार्चच्या दिशेनं 20 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेगस्टिक सोडली आहे. इथे मात्र चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे पाहता पाहता एक धाव कंप्लीट. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. बॅट बघा आपण पॉपिंग क्रीजमध्ये कशा पद्धतीनं ड्राईव्ह केली होती. कौतुक करावं लागेल फलंदाज रोशनच्या अगेन्स्ट. धीरजला आपण पाहिलं, कल्पेशला स्ट्राईकवरती आणलंय. ओलेन खेचली आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फुवारर होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत RPL चौकार. शक्यतो मातीची विकेट्स आहे त्या अनुषंगाने इथे या विकेटचा थोडासा आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेनं पॉईंट रिजनला देखील फिल्डरला विनंती असेल आपण जोराने जाऊ नका धावत. त्या ठिकाणी देखील थोडेसे मैदानाच्या मर्यादा आहेत. तर थोडंसं आपण देखील त्या दिशेनं धावताना थोडंसं स्वतःच्या शरीराच्या आपण देखील खबरदारी घेणं गरजेचं असेल. धावसंख्या धावफलकामध्ये 26 रन आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज रोशलच्या वतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या पद्धतीचा तब्बल 24 मध्ये बनवाय 95 धावा बनवायच्या. जेवते गोलंदाजी ट्रॅकवरती. वैष्णववरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल. पुढील मॅच विनर असे असेल.
मागील मॅच जिंकली होती आदित्य ॲव्हेंजर संघ. आपण सज्ज राहा. आता आपला तुमचा लंच जर झाला असेल तर आपण देखील सज्ज राहायचा. आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ आणि जो सामना जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेच्या सुपर 4साठी पात्र ठरेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 4 संघांचा लॉट आपण पाहतोय. आज एकूण 2 संघ क्वालिफाय होतील. उद्या देखील 2 संघ क्वालिफाय होतील. दरम्यान इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. सातत्याने कल्पेशला इथे स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की कल्पेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि धावांचा विचार केला तर अजूनही भरपूर धावा बनवायच्यात. त्या अनुषंगाने इथून कमबॅक करावा लागेल. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज कल्पेश बाद. वरती आता मात्र गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णव गोलंदाजी ट्रॅकवरती यश आलाय. आज नवीन पात्रपदाच्या आतमध्ये झेलची संधी पुणेशा निर्माण झाली होती, परंतु इथून झेल होतोय ड्रॉप आणि जीवनदान मिळतोय ते म्हणजेच फलंदाज यशला. 28 धावा धावफलकावरती. रायते संघाचा देखील इतिहास आहे, कारण की या संघाने देखील एक काळ गाजवला आणि नक्कीच यावरती चर्चा आपण करणार आहोत. दरम्यान मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप, कॅचेस, विन द मॅचेस, पकडा कॅच, जिंका मॅच, हे समीकरण आपण आम्ही अनेकदा पाहत असतो, परंतु झेल ड्रॉप नक्कीच रायती संघाचा देखील आपण विचार करत होतो. या संघाने काल गाजवला आणि सध्याच्या घडीला व्यवसायामध्ये प्रत्येकजण गुंतला आणि नक्कीच एका नक्कीच पराजयाने कुठलाही संघ नक्कीच पराभूत होत नाही आहे. परंतु इथे मात्र मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होते बाद. माघारी परतावा लागेल फलंदाज धीरजला. धीरज बाक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. पुणेशा इथे मात्र शरद आलेत आणि शरदने आडव्या पाटने ऑनसाईडला चांगला देखना स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि इथे मात्र एक जाव मिळेल. नक्कीच क्रिकेटमध्ये हार आणि पराजय हे नेहमीच होत असतात. हार आणि पराजय हे आयुष्याचा भाग आहे, पण ते आपल्याला खचवून न टाकता अधिक जोमाने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात. जिथे हार मानण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते आणि अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा असतो, हे लक्षात ठेवून स्वप्नांचा पाठलाग करणं देखील आवश्यक आहे. आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. आणि इथून मात्र आता जोमाने प्रयत्न करावे लागतील, ते म्हणजेच टीम काका 11 या संघाला. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका मारू दिला जात नाहीये. मधाच्या आतमध्ये सातत्याने शांत ठेवलं जातं बॅटर्सला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम काका 11.
खोट बोलायचं. आता मात्र मधाच्या आतमध्ये घेतला जातोय. रायते गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यांना पुढील आयुष्य नक्कीच सुंदर आणि चांगलं जावं अशीच आपण आई एकविराचरणी प्रार्थना करूयात आणि त्यांना आपण पुनश्च रायते प्रीमियर लीगच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. धावसंख्या धावफलकावरती 32 आहे. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत 89 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. हो, ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंच इथे आमच्याकडे वलतील. वाईटचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये आय थिंक सनी सर आहेत जी मुरबाडला बिलॉंग करतात. बदलापूरला बिलॉंग करतात. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आज आपण पाहतोय, त्यांचं देखील कौतुक. हो, इथे मात्र चेक करावी लागेल लाईन आणि लेंथ, परंतु क्षेत्ररक्षक इथे बीट झालेत. बॅटर देखील बीट, एस.टी. रक्षक बीट आणि दरम्यान वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावा बाटणे येत नाहीत, परंतु इथे अतिरिक्त स्वरूपाने ज्या धावा येतात त्या धावा संजीवनी देण्याचं कार्य जरूर करतील. त्या म्हणजेच टीम काका 11 या संघाला. सध्याच्या घडीला मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय काका 11 संघ. चांगला खेळ दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. 35 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोशन आणि इथे मात्र पुणेच्या भीमर चेंडू आणि एका टप्प्यानं चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत रायतेर प्रीमियर लीगचा हा दमदार स्ट्रोक चौकार. हो, थँक्यू डीजी. 9+4 हा पंजा आणि आता मात्र ABP माझाची टॅगलाईन उघडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र संधी पुणेशा आज बॅटर यशला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. हो, फटका दमदार आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतात आणि हा देखील फटका दमदार आहे. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. दमदार चौकार. वरती आता मात्र 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. काका 11 संघ आपण पाहतोय तो संघ आहे नरेशजी सुरोशी साहेबांचा. दरम्यान मिस टायमिंग आणि इथे मात्र नो चेंडू पुढेशा पाहायला मिळतोय आणि आता मात्र इथून गोलंदाजी करू शकणार नाहीये गोलंदाज, कारण की सातत्याने हा दुसरा बीमर त्याने हाताळला.
आणि नक्कीच तेजस भीमर्षा देखील काही मर्यादा आम्हाला देखील ठाऊक नसतं, परंतु जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या नक्कीच जर अंगावरतीच दोन लगोपाठचे भीमर असेल तरच खेळाडू बॅन असतो गोलंदाज. जर तो अवे ऑफ दी बॉडी जर भीमर असला तर तिथे बॅन करत नाही आहे. हा देखील नियम क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहत असतो. आणि दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 45. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका, कारण की अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे बाकी आहेत. आजच्या दिवसातली दुसरीच मॅच सुरू आहे मधाच्या आतमध्ये. 6 षटकांची मॅच आहे. तदनंतरची मॅच तेजस जी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा किती षटकांची मॅच असेल पुढील मॅच. स्क्रीनवरती आपण पाहू शकता अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात. सर्व मान्यवरांचा मी पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आमचे नरेश दादा असतील, त्याचबरोबरीनं अनेक त्यांच्या सोबतीनं मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीन. आणि दरम्यान इथे मात्र चांगली रणनीती आखली गेली आहे. धावा इथून मात्र घेऊ दिल्या जात नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल एका धावेच्या मधीनं 46-46 धावा धावफलकावरती आहेत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग संपूर्ण रायते गाव नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गावं देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, कारण की इतकी दिमागदार आणि शानदार पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन. मिस टायमिंग जरूर होते, परंतु शॉट थर्डला बाकअप आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेका धावेने फारसा फरक पडणार नाही आहे, तो म्हणजेच टीम KG स्पोर्ट्स रायतेला, कारण की सध्याच्या घडीला धावांचा आलेख उंचावणं गरजेचा. 121 धावा बनवायच्या होत्या. त्यामध्ये निलेश आणि सुनीलची पॉवरफुल इनिंग आपण पाहिली आणि त्यांच्या दोघांच्या जोरावरती इथे मात्र धावांचा आलेख उंचावला गेला. हो, लेन खेचली आहे. इथे मात्र हा चेंडू देखील येतोय डॉट. धावसंख्या कॉन्स्टंट आहे 47 वरती. बॉलिंग ॲक्शन आपण पाहिलं तर 4 ते 5 पावलांचा रनअप इथून घेतला जातोय गोलंदाज सुनीलच्या वतीनं. हो, मिस टायमिंग जरूर आहे. बराच वेळ चेंडू हवेत, परंतु नोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही आहे. बॅकअप आहे आणि इथे मात्र शांत थांबावं लागेल दोन्ही बॅटर्सला. 2 धावेच्या मधीनं 1 शॉट. यस, 1 शॉटचा इशारा पंचांच्या वतीनं दिला जातोय. पंचांची भूमिका देखील चोख पद्धतीने साकारली जाते. अचूक कामगिरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 48. धावसंख्या धावफलकावरती 48 आणि इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल फिल्डर निलेश येतोय. होणार नाही चुकी. फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज शरदला. शरद बॅक टू द डगआउट. फलंदाज शरद बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 48 धावा आहेत आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच तब्बल 12 आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत. 73 73 धावा. आता मात्र लक्ष फार मोठं आहे. इथून मात्र कठीण समीकरण मधाच्या आतमध्ये काका 11 या संघासाठी पाहायला मिळतोय. पुढील मॅच विनर विनर, त्याच्यानंतरची मॅच लुझर लुझर आणि तदनंतर लुझर विनर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत आणि आज नक्कीच पुढील जी मॅच जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4साठी क्वालिफाय होईल. गोलंदाज या गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील दर्शक. एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक चौकार. खानदानी दौलत दुबई में उड़ाए उड़ाए
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते त्या म्हणजेच 58 धावा. 58 धावा धावफलकावरती पाचवं षटक सुरू आहे. एकनाथला आपण पाहतोय एकनाथवरती पुरेपूर आक्रमण केला जातोय. पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर षटकार. चांगली फटकेबाजी करतोय मधाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या पाठमधून आला. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये क्रीडांगण आहे, त्या अनुषंगाने शांतता आणि थंडगार वातावरण जरूर इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. वडव्या बाटणे ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात डीपमधून आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा तदरम्यान पळून पूर्ण खेळल्या जात आहेत. 2 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील 60 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. हो लेन खेचली आहे परंतु मिस्टामिंग शॉट असेल. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा देखील पुनश्च धावफलकावरती जोडल्या जातात. या नक्कीच धावांमध्ये थोडंसं जे पराजयाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, कारण की आता मात्र उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 59 धावा. 8 चेंडू 59. ओ हा फटका दमदार आहे. क्या बात आहे. खेळाडू कक्षाला सलामी देणारा क्रॅकिकल स्ट्रोक षटकार. च्या माध्यमातून इथे मात्र षटकार पाहायला मिळतात. हो तेज तरार चेंडू पाहायला मिळाला आणि तदरम्यान हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 53 बनवायच्यात. यस ओव्हर टू डीसी. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावा बनवायच्यात. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफला सज्ज असतील आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रसादला आपण पाहतोय. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. 5 मध्ये 52 अजूनही बनवायच्यात. रायते प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असून सुद्धा इथे मात्र वातावरणामध्ये गरमपणा आपल्याला जाणवतोय आणि इथे मात्र LBWची विकेट्स नाही आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला आधीच दिली होती. तस परंतु सध्या डेलिब्रेट असेल त्या अनुषंगाने इथे मात्र ही धाव दिली जाणार नाही आहे. अनेक साऱ्या नियमावली आपण पाहतोय क्रिकेटमध्ये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट बॉल मधल्या शॉटमध्ये पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 52 अजूनही बनवायच्यात. 4 मध्ये 52 बनवायच्यात. हो इथे मात्र पुनश्च शप्पळून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. हा चेंडू आलाय डॉट. 3 मध्ये आता 52 बनवायचं. समीकरण फार कठीण आहे आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना KG स्पोर्ट्स रायते संघाला आपण पाहतोय, कारण की धावांचा आलेख त्यांनी जो उंचावला होता 121चं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्या अनुषंगाने आता मात्र कुठेतरी बॅकफुटला येत असताना काका 11 या संघाला आपण पाहतोय. हो चांगली गोलंदाजी आणि तत्पूर्वी हा चेंडू देखील येतो डॉट. प्रसादने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. स्लॉगरच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी तो देखील करतोय मधाच्या आतमध्ये
आता मात्र चेंडू शिल्लक आहे त्यामुळे तब्बल दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 69 धाबा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक, आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. गावा गावान खुला मैदान आता मात्र शिल्लक आहे. धावांचा आलेख कमी करण्याचा प्रयत्न झाला. फटका तर लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय KG स्पोर्ट्स रायते या संघानं. KG स्पोर्ट्स रायते संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. काका 11 संघाने देखील चांगली फाईट केली. तर आता मात्र विनर विनर अशी ही लढत असेल. त्या अनुषंगाने पहिल्या मॅचचा विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात निलेश यांना. येस, या काही हरकत नाही. नक्कीच आमचे मान्यवर देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचा संघ थोडासा पराजय झाला, परंतु नंतर अजून एक मॅच असेल. शुभेच्छा देखील असतील आमच्या नरेश दादांकडून. खरं तर नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचा बोलबाला नेहमीच राहिला आहे. कल्याण तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नेहमीच त्यांचं जिल्हा प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतात. त्यांचं देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छांनी अभिनंदन करूयात. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय निलेश याने तब्बल 60 धावांची आक्रमक इनिंग साकारली आहे. निलेशजी या. निलेश दादा या. आपला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. आणि लगेचच विनर विनर अशी मॅच असेल. डॉक्टर दिनेशजी भोईर रायतेगावचे सुपुत्र यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. रायते प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण निलेश यांना देऊयात. आणि तदनंतर विनर विनर अशी मॅच आपण लावणार आहोत. लगेच टॉस देखील करणार आहोत.